सांगली जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी, नशाखोरी, अवैध धंदे, मटका व ऑनलाईन जुगार यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जिल्ह्यात ड्रग्स, गांजा व इतर अंमली पदार्थाची विक्री वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलिसांनी कठोर कारवाई करून गुन्हेगारी आणि नशाखोरीला आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे। समाजात जात धर्माच्या वांदेपेक्षा गुन्हेगारी विरोधात एकजूट होण्याची गरज असून युवकांना नशा व जुगाराच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवावे असे आवाहन करण्यात आले। सांगली जिल्हा भयमुक्त व नशामुक्त करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत, समाज कार्यकर्ते सतीश साखळकर आणि शिवसेना जिल्हा अध्यक्ष शंभूराज काटकर पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। चॉकलेट खाऊन अधिकारी यांचं काय ऐकत नाहीत, तर सर्वप्रथम पालकमंत्र्यांची इथून हकालपट्टी म्हणण्यापेक्षा यांना हाकलून दिलेलं बरं होईल, तरच जिल्ह्याचा कायदा सुव्यवस्था राखला जाईल असं आमचं मत आहे। त्याचबरोबर सत्ताधारी भाजप व इतर त्यांचे सहकारी पक्ष यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काय उपाययोजना केल्या का हेच गुन्हेगारांना पोचतायत। देवेंद्र फडणवीस साहेबांना हेच अपेक्षित आहे का? लाडक्या बहिणींना फक्त पैसे देऊन त्यांच्या मुलाबाळांना गुन्हेगार बनवताय, नशेखोरी आणताय, अवैध धंद्यामुळे व भयमुक्त सांगली करण्याचा प्रयत्न करतोय, पण ती होताना दिसत नाहीये। त्यामुळं आता सांगलीची जनता पूर्ण भयभीत झालेली आहे आणि ह्या सर्वांचा येणाऱ्या 8 ते 10 दिवसात संपूर्ण सांगलीमधलं जे काही अवैध धंदे आहेत ते जर बंद नाही झाले, ही काही गुन्हेगारी आहे, गुन्हेगारांवरती कारवाई किंवा ही काही गुन्हेगारी थांबली नाही, तर नागरिकांना, संपूर्ण जिल्ह्यातल्या नागरिकांना घेऊन आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। परवा एक घटना झाली, लहान मुलाचा बळी गेला, अशा अनेक घटना झालेत, टोळी युद्ध झालेत, पण तरीही कुठलाही नेता, राजकीय नेता असेल, मग सत्तेतला असेल किंवा विरोधातला असेल, यावर कुणी आवाज उठवायला तयार नाही। आणि त्यामुळं प्रशासन हे काळे चष्मे घालून बसलंय, दिसतंय सगळं पण ते दाखवायचं नाही। फक्त एक महिना झाला की ते दिसतं त्यांना, बाकी महिनाभर दिसत नाही। अशी जी परिस्थिती आहे, याला कुठंतरी उघडं पाडण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही तुमच्या माध्यमातून यांनी 8 ते 10 दिवसात जर नाही उघडं पाडलं, मटका गुटखा जे काय असेल, तर आम्ही सर्वजण ते ऑनलाईन करून उद्ध्वस्त करू, हे आम्ही प्रशासनाला आवाहन करतो। त्यांनी शहाणं व्हावं आणि ताबडतोब यावरती उपाययोजना करावी। शस्त्र परवान्याचे 35,000 आम्ही फॉर्म समितीच्या माध्यमातून भरून घेतलेले आहेत नागरिकांचे, ते आम्ही सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देऊन त्यांना विनंती करणार आहे की एवढ्या 35,000 लोकांना तुम्ही शस्त्र परवाने द्या, अन्यथा कायदा सुव्यवस्था तुम्ही अबाधित ठेवा, कारण जिल्हाधिकारी पण तेवढेच जबाबदार आहेत। आणि तसं नाही झालं तर मग पुढची भूमिका आमची आक्रमक राहील। पासून सांगली जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आपण सगळेजण माहिती आहे। मात्र हे सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षातले आमदार खासदार असतील, संसदेत आणि विधानसभेत पोपटागत भाषणं करायची आणि बाहेर येऊन एकमेकांच्या घरी जाऊन राख्या बांधायच्या, वटपौर्णिमा करायची, एवढेच यांचे आळीबळी खूपचिळी धंदे आहेत। सर्वप्रथम आम्ही आजच्या या प्रेसच्या माध्यमातून त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो। ताबडतोब ह्या बाबतीत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नाही हाताळली तर आम्ही आता आंदोलनाची दिशा पण जाहीर केलेली आहे। याची दखल घेऊन पालकमंत्री असतील, इथले आमदार खासदार असतील, यांनी ताबडतोब याच्यावर ऍक्शन घ्यावी। आणि खेद वाटतो की सर्वसामान्य आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते कुठल्या तर आंदोलनाची हाक दिल्यानंतर आम्हाला पोलीस रात्रभर डिटेन करून ठेवतात, मात्र गुन्हेगार यांच्या गाडीतनं फिरतात, त्यांच्यावर पार्ट्या होतात, ह्याला कोण जबाबदार आहे? ह्याचा जबाब पालकमंत्री असतील आणि सर्व लोकप्रतिनिधींनी दिला पाहिजे। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।